नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, कॉफी विथ रिंगण या आजच्या आपल्या एका महत्वाच्या भागामध्ये मी अशा एका व्यक्तिमत्वाला महाराष्ट्राच्या समोर घेऊन जातोय की ज्या व्यक्तिमत्वाने, ज्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची असंख्य वर्ष एका सामाजिक सेवेमध्ये घातलेली आहे आणि लातूर सारखं एक मोठं शहर हिरवं केलंय. लातूर सारखं शहर हिरवं करणं ही काही साधी गोष्ट नाही. आपण जाणतात की लातूर शहराची विस्तार आणि वाढ कशा पद्धतीने मोठी होत गेली. आज प्रचंड मोठं हे शहर झालंय, परंतु आज लातूरच्या कानाकोपऱ्यात आपण जेव्हा जातो तेव्हा पाहावं तिकडं झाडं दिसतात, पाहावं तिकडं वृक्षवेलीने हे संपूर्ण जिल्हा आच्छादलेला दिसतो आणि हिरवा दिसतो. आणि लातूरकरांना मोकळे श्वास घेण्यासाठी, स्वच्छ ऑक्सिजन घेण्यासाठी ज्या व्यक्तीने खूप मोठे कष्ट घेतलेत त्या व्यक्तीबरोबर, त्या व्यक्तिमत्वाबरोबर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आम्ही निमंत्रित केले आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर पवन लड्डा यांना. नमस्कार डॉक्टर साहेब, आमच्या या कार्यक्रमामध्ये, कॉफी विथ रिंगण या कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत. खूप खरं म्हणजे आपली ओळख करून देताना आपल्याविषयी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. लातूरकर तर आपल्याला जाणतातच जाणता, परंतु माध्यमांनी सुद्धा आपली खूप मोठी दखल मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या विविध वृत्तपत्रांनी, विविध चॅनल्सनी घेतलेलीच आहे. आणि गेली अनेक वर्ष आपण लातूर हिरवं करण्यासाठी अखंडपणानं काम करताय. डॉक्टर साहेब, लातूरमध्ये झाडं लावली पाहिजेत आणि जोपर्यंत आपण पूर्ण लातूर हिरवं करत नाही तोपर्यंत लातूर मोकळा श्वास घेणार नाही, असं स्वप्न तुम्ही कसं पाहिलं आणि त्या कामाची सुरुवात कधी केली? आपल्या सगळ्यांना माहित आहे 2015-16 मध्ये आपल्याकडे भयंकर दुष्काळ होता आणि रेल्वेने पाणी आलं होतं. आणि जर 2015-16च्या अगोदर तुम्हाला काही आठवत असेल तर लातूर शहर एकदम ओसाड होतं, कुठेही झाडे नव्हती, कुठल्याही डिवायडर मध्ये रोड साईडला झाडं नव्हती. बरोबर आहे. जेव्हा ही 2016 पासून ही चळवळ चालू झाली त्या ठिकाणून जी आपल्याला प्रेरणा भेटली आणि याच्या पाठीमागे काही कालावधीसाठी आमदार अमित देशमुख साहेब होते, त्यांनी ही मुवमेंट चालू केली. मध्यंतरीच्या नंतर पुढच्या काळात ती थोडी बंद पडली आणि आम्ही मग पुन्हा त्याला आजच्या दिवसापर्यंत कंटिन्यू चालू ठेवलेली आहे. आणि ही दुष्काळ संपवायचा, उष्णता कमी करायची, तापमान कमी करायचं, जमिनीची पाण्याची पातळी वाढवायची, पक्ष्यांची संख्या वाढवायची, झाडांची, फुलपाखरांची, मधमाशांची संख्या वाढवायची, हा हेतू घेऊन आम्ही पुढे निघालो. निघता आज कालच आम्ही 2300वा अखंड दिवस आम्ही साजरा केला. क्या बात है. मागील 2300 दिवसामध्ये एक दिवसही 2300 दिवस, एक दिवस सुद्धा एक दिवसही सुट्टी नाही, थांबलेला नाही. सकाळी पहाटे धो पाऊस असेल, कडाक्याची थंडी असेल, आम्ही थांबलो नाही, कधीच नाही एकही दिवस नाही. आणि या पद्धतीने हा प्रवास चालू आहे. आज शहरातल्या कोणत्याही भागात द्या, प्रत्येक ठिकाणी झाडं लावू. अगदी खरंच आहे, लातूर हिरवळ दिसत आहे. स्मशानभूमी, कब्रस्तान, शाळा, कॉलेज, मंदिर, मस्जिद, महाविद्यालय, न्यायालय, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, मेडिकल कॉलेज, प्रत्येक ठिकाणी जाईल तिथे साधारणपणे तुम्हाला काही संख्या आठवेल का? किती लाख झाडं तुम्ही लातूरमध्ये? रोजच्या रोज आमच्या फेसबुकवरती त्याचा अपडेट असतो. आज आम्ही 2,75,000 पर्यंत लहान, मोठी, मध्यम झाडं, वेली लावली. क्या बात है. एका शहरामध्ये 2,75,000 झाडं आपण लावलेले. फक्त लावणं नाही, ती जगवणं महत्वाचं काम. एवढं हिरवा दिसतंय म्हणजे त्यासाठी तुम्ही खूप डॉक्टर साहेब, सुरुवातीच्या काळामध्ये या चळवळीमध्ये तुम्ही स्वतः तर होताच होता, याची सुरुवातच तुम्ही या चळवळीची केली. आणखीनही काही मित्र तुमच्या सोबत होते. सुरुवातीच्या काळापासून या चळवळीमध्ये सहभाग झालेले लोक आज आहेत? हो, आहेत, खूप जण आहेत. काही जण पक्ष पडून त्यांनी स्वतःचा नवीन पक्ष स्थापन केला, पण 10-12 सदस्य आज आमच्या सोबत कायम स्वरूपी आहेत. डॉक्टर भास्कर बोरगावकर आहेत, डॉक्टर पद्माकर बागल आहेत, वैशाली लोंढे आहेत, श्वेता यादव आहेत, मी स्वतः आहे, राहुल माने, दयाराम सुडे, हे जे सदस्य आहेत पहिलेपासून कंटिन्यूस जॉईन आहेत. काही लोकांच्या महत्वाकांक्षा वेगळ्या होत्या, काही लोकांचे उद्देश वेगळे होते, काही लोकांना स्वतः प्रसिद्ध व्हायचं होतं, त्यामुळे त्यांनी वेगळी वाटा घेतल्या. आज ते कुठेच नाहीत. आज जे आम्ही सकाळी 5:30ला उठून 9 वाजेपर्यंत 3.5-4 तास जे श्रमदान करतो, त्याच्या पाठीमागे आम्ही चाललोय. आता सध्या तुम्ही तुमच्या टीम मध्ये आज तारखेला किती अशी मंडळी काम करते आपल्या टीम मध्ये? जवळपास आता आम्ही 110 जण आहोत. क्या बात आहे. पण 110 जण असताना आम्ही रोजच्या कामासाठी फक्त 20 जणांना बोलवतो. अच्छा, रोज 110 जण नाही. अच्छा, काम इतकं प्रचंड असतं. तुम्ही स्वतः आणि 20?
मी स्वतः आणि माझ्यासोबत आणखी 14 जण प्लस 16 क्या बात आहे. हा जे कायमस्वरूपी लोक रोटेशन पद्धतीने तुम्हाला हा, हा, हा. आम्ही त्यांना लोकांना कॉल करतो हा, हा. आणि त्या पद्धतीने आपण एक एक दिवस पुढे पुढे जात आहोत आणि काम प्रचंड काम असतं. आता तुम्ही आता माझ्या हाताला बघा हे गट्टे हा, आम्हाला बघितलं प्रत्येक तुमचं. सदस्याला तुम्ही स्वतः काम करताय त्याच्यामध्ये खड्डे पहाटेपासून. खोदण्यापासून. आणि तुमची टीम अतिशय तळमळीने या कामामध्ये हो. म्हणजे एखाद्या ठिकाणचा कचरा उचलणे असेल, हो. घाण काढणे असेल, हो. गटारी अक्षरशः साफ करताना सुद्धा आम्ही हो. हो. तुमचे फोटोज पाहिले, तुमचे व्हिज्युअल्स पाहिलेले हो. आहेत. आणि अशा तळमळीने ही सगळी तुमची टीम काम करते. डॉक्टर साहेब, या लोकांमध्ये विश्वास तुम्ही कसा निर्माण केला की हे काम आपल्याला पुढे घेऊन जायचं नाही गरजेचं आहे? तुम्ही सुरुवात केली, पण तुमच्या चळवळीमध्ये आता लोक वाढलेत. हो. या लोकांच्या मध्ये कसा विश्वास निर्माण झाला? हे खूप महत्वाचा विषय आहे. एखादी चळवळ एवढ्या 6.5 वर्ष कायम स्वरूपी टिकवायची. पहिल्यांदा आम्ही आमच्या चळवळीला कुणीही अध्यक्ष दिला नाही. क्या बात आहे. हा कोणताही पदाधिकारी नाही, तुम्ही अध्यक्ष मी सेक्रेटरी तो असं नाहीच आहे. काही नाही. हा 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 हा. प्रत्येकाने यायचं, श्रमदान करायचं. 9च्या नंतर कुणी कोणाचा संबंध नाही. तुम्ही झाड लावलं, तुम्ही फोटो काढायचा, तुम्ही क्रेडिट घेऊन जायचं. मी लावलं म्हणून सगळीकडे सांगून द्या, हा हा हा. काही नाही. आणि एकमेकाला सूचना म्हणजे मान पान क्रेडिट, अध्यक्ष उपाध्यक्ष, बिलकुल असला नाही. हार फुलं शॉल श्रीफळ असला काही कार्यक्रम नाही. काही करायचं हा. नाही. मोठमोठे इव्हेंट नाही करायचे, मोठमोठ्या पाहुण्यांना बोलवायचं असलंही काही करायचं नाही, नाही. काही बोलवायचं नाही. हा. आपण आपली एक दिशा पकडली आहे, एका दिशेनं चालायचं. आमचा एकच पक्ष, झाडावरती लक्ष. झाडावर लक्ष. त्याच्यामुळे आज माझ्या टीम मध्ये काँग्रेसचे लोक आहेत, भाजपचे लोक आहेत, शिवसेनेचे आहेत, सर्व पक्षांचे प्रत्येक पक्षाचे लोक आहेत. त्यांना तिथे यायचं, काम करायचं, त्याचं ते स्वातंत्र्य आहे. आणि आलेले प्रत्येक जण एक मनातून तळमळ आहे त्यांना, त्यांची स्वतःची इच्छा आहे. कुणाला घरून धरून आणायचं काम नाही. एक महत्वाचा प्रश्न आता इथे निर्माण होतोय की तुम्ही एवढी 3.5 लाख झाडं लावली हो. 6.5 वर्षामध्ये. डॉक्टर साहेब, याच्यासाठी मोठा खर्च सुद्धा आला असेल. हो हो. मग हा पैसा कसा तुम्ही उपलब्ध केला किंवा उभा केला? हो, तुम्हाला सांगायला आनंद वाटेल. प्रत्येक दिवसाचं 6,000 ते 7,000 रुपये बजेट आहे आमचं. महिन्याचं 1.5 ते 2 लाखाचं बजेट जातं. डेली 7,000 रुपये तुमचा खर्च आहे? डेली हा, हा, हा. महिन्याचं 1.5 ते 2 लाख बजेट जातं. आणि आपलं लातूर शहर हे दात्यांचं शहर आहे. इथं कधी कोणी उपाशी राहिलं नाही, कधी कोणत्या कार्यक्रमाला, संघटनेला क्या बात आहे. पैसा नाही कमी पडला. हा. आमच्याकडे एकच थीम आहे, तुमचा वाढदिवस आहे, फक्त 15 झाडं द्या, 20 झाडं द्या, 50 झाडं द्या, 2 पाण्याचे टँकर द्या. दररोज 10 लोकांना हात जोडावं लागतं. आणि त्याच्यासाठी उद्यासाठी 10 मधून एक जण तो नक्की पाठवून देतो. तो नक्की पाठवून देतो. तो नक्की पाठवून द्या. म्हणजे परमेश्वरावर तुमची तेवढीच गाढ श्रद्धा आहे. पहिले आम्ही सांगायचो आम्ही काम करतोय, आम्ही करतो, मी केलं. आता आम्ही नाही सांगत, तो करून घेतोय. क्या बात आहे. हा. 2300 दिवस सकाळी 5:30 ला उठायचं, 9:30 पर्यंत कपडे घाण होईपर्यंत काम करायचं. घरातले मॅडम आमच्या घरात घेत नाही तर कॉलनीतले लोक असतात, एवढं घाण काम करून कुठून आले. थेट गटारातच काम केल्यासारखं काम करत आहे. आणि सगळे नावाजलेले, कोणी डॉक्टर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी प्रोफेसर आहे, कोणी टीचर आहे, बँकेचे मॅनेजर आहेत, शॉपकीपर आहेत. बघा डॉक्टर, साधारणपणे 2,10,000 रुपये महिना तुम्हाला लागतो. तुम्ही म्हणताय तर तुमचं 7,000 ने कॅल्क्युलेशन केलं आपण तर 2,10,000 रुपये हे तुम्हाला, एवढ्याची झाडं तुम्हाला महिन्याला लागतात. yes. पाण्याचे टँकर्स तुम्हाला लागतात. हो. बाकी श्रम, परिश्रम, कष्ट, मेहनत हे तुम्ही मोफत करताय तुम्ही सगळे मंडळी. हो. आता हे गणित गला की 6.5 वर्षापासून चालू असलेलं हे काम, 7,000 रुपये दररोजचा खर्च जो लोक चळवळीतून लोक देतात. डॉक्टर साहेबांनी आता एक गोष्ट खूप महत्वाची बोलली की लातूर हे दात्यांचं शहर आहे. या शहरामध्ये दातृत्व करणारी म्हणजे दान करणारी मंडळींची संख्या खूप प्रचंड मोठी आहे. आता किती मला ते गणित येणार नाही एवढी सगळं, पण एवढा मोठा प्रचंड पैसा वर्षाकाठी 25-30 लाख रुपयाचा खर्च तुम्ही तिथे केलाय. साधारणपणे उद्देश म्हणजे हे वेल ऑडिटेड. हा, मला तुम्हाला तेच विचारायचं होतं की हा पैसा रजिस्टर्ड तुम्ही आता तुमची संस्था आहे का? हो. हा हा हा. हो, आमची संस्था आहे, वेल रजिस्टर्ड संस्था आहे, वर्षाच्या वर्षाला वेल ऑडिटेड आहे. संस्थेमध्ये सगळे पदाधिकारी सगळे इंटरनल आहे. पण कधी कुणी, मला सुद्धा माहिती आहे अध्यक्ष कोण आहे, एक्सपोज नाही केलं त्याला कोणी. आम्ही कधी स्वतःहून स्टेजवर नाही, फॉर्मॅलिटी म्हणून ती संस्था आहे. फॉर्मॅलिटी म्हणून ते हिशोबासाठी आम्हाला कुठल्या कार्यक्रमात तुम्हाला चेकने मिळते की कॅश? 99% चेक कार्यक्रम असतो, कॅश जवळपास घेत नाही. म्हणजे 6.5-7 वर्षामध्ये हे सांभाळलंय.
अच्छा. पैसा नाही घ्यायचा कुणाचा. एखादा खूपच ओळखीचा आहे जवळ नाही, माझ्याकडे ते नाही, मला चेक नाही, हे घ्या तुमच्यावर खूप आहे. एखादा टक्का 100 जातो. 99% बाय कॅश पेक्षा डायरेक्ट त्या नर्सरीत जायचं, तिथून झाडं आम्हाला घेऊन द्यायची. मग या सगळ्या लोकांना या तुमच्या डोनरला पावत्या वगैरे दे ना. पावते म्हणजे ऑनलाईनच चालतं सगळ्याचं. ऑनलाईनचं सगळं. त्याचं हे आलं ते लगेच त्याला ते Receipt online च स्क्रीनशॉट झालं. आणि आमच्याकडे मग ते जेव्हा हिशोबाचं ऑडिटेड असतं तर त्या पावत्या लागतातच बाहेर. पण आजकाल घरात नेऊन पावते देणं, एखादा आहे मुंबईमध्ये, मी आहे इथे, तो तिथून पाठवतो. एवढं सगळं तुम्ही काम करताय, एवढे मोठे आर्थिक उलाढाल सुद्धा आहे. तुम्ही खूप मोठे पैसे लाटले याच्यामध्ये. असे आरोग्य तुमच्यावर मधल्या काळामध्ये खूप झाले. म्हणजे नाना प्रकारचे आरोप आलं होते का, कशासाठी नाना प्रकारचे आरोप. मी पहिल्यांदा बोललो ना, पक्ष फुटला आमचा. आणि पक्ष फुटल्यानंतर मग ते राजकारण आलंच. पक्ष म्हणजे तुमचा ग्रुप फुटला. आमचा ग्रुप फुटला, फोडला. काही लोकांना वाटत होतं की हे सगळं काम माझ्या आधिपत्याखाली चालावं, मी त्याचा लीडर असा. खूप लोकांना वाटत होतं. आम्ही म्हटलं आम्ही हे इथं हातपाय तोडून रोज घेतो, मेहनत करतो, तुम्ही घरी बसून आमच्यावरती असं तसं करा म्हणताय. तिथं आमचं थोडस बिनसलं. काही लोकांना फक्त फोटोग्राफीची सवय, काही लोकांना फक्त भाषणाची सवय. आपण नको आमच्या सोबत असं इव्हेंट करायचा, फक्त इव्हेंट करायचा. रोज एका लोकांना बोलवायचं, रोज एखादा रोज पेपरला बातमी असायची. असे खूप लोक आहेत तुमच्या चमकोगिरी चमकोगिरी खूप होती. आणि आम्ही श्रमदान करणारे लोक. आज तुम्ही पहा, तुम्ही मीडियामध्ये आहात, 2, 3, 4 महिन्यातून एखादी बातमी आमची पेपरला असते. तुम्हाला खूप पुरस्कार महाराष्ट्रामध्ये प्रचंड तुमच्या कामाची दखल राज्याने खूप घेतली. डॉक्टर साहेब, तुम्ही डॉक्टर आहात. BMSc तुमची पदवी आहे. तुमच्या मिसेस सुद्धा डॉक्टर आहेत. हे दिवसभर हे सगळं काय म्हणू आपण त्याला, की या झाडांचं मॅनेजमेंट, उद्याची तयारी, यामध्ये मग व्यवसायाचं काय? मी स्वतः वैयक्तिक सांगायचं म्हणजे माझ्या प्रत्येक टीमच्या सदस्यांना माहिती आहे मी माझ्या व्यवसायात खूप प्रामाणिक आहे. तुम्ही उद्या सकाळी किंवा कोणत्याही दिवशी सकाळी 10 वाजता आलात तर मी क्लिनिकला माझ्या टेबलवरती खुर्चीवर बसलेला असेल 10 ते 3 आणि संध्याकाळी 5 ते 8:30 9. मी कोणत्या लग्नात जात नाही, कार्यक्रमात जात नाही, वाढदिवसाला जात नाही, BC कोणत्या पार्ट्या कधीच जात नाही. कारण माझा एकमेव व्यवसाय आहे आणि तेवढं मला सामोरं जर बाहेरचं असं करायचंय. ऑलरेडी 4 तास आम्ही दुसऱ्या कामासाठी देतोय. पुन्हा मग लग्न फिरायचं म्हणजे तुम्हाला शक्य होत नाही. याबद्दल आम्ही दोघांनी खूप काटेकोर पाळलेला आहे. 9 वाजेपर्यंत सकाळचं काम संपतं, 9:15 मी घरी येतो. 45 मिनिटात आंघोळ बिंघोळ करून 10 वाजून 2 मिनिटाला मी माझ्या खोलीवरती असतो. पुन्हा दुपारी 3 ते 5चा वेळ माझ्याकडे असतो. थोडा आराम, जेवण घरचं. संध्याकाळी 9 पर्यंत पुन्हा 5 ते 9 दवाखाना. आता आयुर्वेद हाच तुमचा विषय आहे. डॉक्टर साहेब, आयुर्वेदाच्या संदर्भात काय सांगाल, की लोकांचा जो ओढा आहे तो झटपट दुरुस्त होण्याचा आहे. पटकिनी गोळी खाल्ली, ताप थांबला, पॅरासिटामॉल घ्या, थंड व्हा, अशी लोकांची मनोवृत्ती पूर्णपणे तयार झालेली आहे. अशामध्ये तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताय, बरोबर आहे? काय सांगाल की या 2 पॅथीमध्ये, अगदी थोडक्यात लोकांना हे ऐकायचंय की या 2 पॅथीमध्ये महत्वाचा फरक काय आणि ती माणसाच्या जीवनासाठी त्याचा फायदा काय आहे नेमका? आता मागील 25 वर्षापासून मी एकाच ठिकाणी आयुर्वेदिक व्यवसाय करतोय. ते माझं यश आहे. माझी कुठे दुसरी ब्रँच नाही, दुसरी कुठे शाखा नाही. मी मुंबई पुन्हा इकडे तिकडे फिरत नाही. माझं एका ठिकाणी बसतो, व्यवसाय चांगला चालू आहे, पोट चांगलं भरतं. ओके. क्रॉनिक डिसीजेस जे असतात, जे ॲलोपॅथीनं ट्रीट होत नाहीत, त्याला आयुर्वेदाकडेच यावं लागतं. शेवटी तुम्हाला जर व्यवस्थित करायचं असेल तर. तुमची बीपीची गोळी, तुमची शुगरची गोळी जर एकदा चालू झाली तर विठ्ठलाच्या चरणी लीन होईपर्यंत तुम्हाला त्या गोळ्या खाव्या लागतात. बरोबर आहे. हे जर तुम्हाला कुठे टाळायचं असेल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल, तुमचं लाईफस्टाईल तुम्हाला चेंज करावं लागेल, राहणीमान, खाणं पिणं बदलावं लागेल, व्यायाम, योगासनं करावं लागतील. आणि हे आज लोकांना पटलंय. मागच्या 10-15 वर्षामध्ये एवढा बदल झालाय. इमर्जन्सी आली की लोक ॲलोपॅथीकडे जातात. जायलाच पाहिजे. बरोबर आहे. आणि एकदा ते थोडं तुमचा आजार तो सेटल झाला की मग ते आयुर्वेदाकडे येतात. नाही बा, मला मागच्या 6 महिन्यापासून बीपी निघाले, थायरॉइड निघाले, शुगर आहे, आता मी काय करू? ठीक आहे, आता आयुर्वेदिक औषधं पण चालू करू. आणि त्यांना त्याच्यामध्ये खूप चांगला फरक पडतो. बीपी, शुगर, थायरॉइड, ओबेसिटी आहे, मूळ 100% निर्मूलन आयुर्वेदाने 100% होतं. पण लोकांना या गोष्टीचा विश्वास नाहीये. जे घेतात त्यांना विश्वास आहे, जे पथ्य पाळतात त्यांना विश्वास आहे, जे आम्ही सांगितलेल्या सूचना पाळतात त्यांना फायदा होतो. मी आता मला शुगर आहे, मी साखरेचा चहा जर घेतो माझं डायबिटीज कमीच होत नाही. कसं शक्य आहे?
त्याला साखर बंद करा. काय पथ्ये पाळावीच पथ्ये लागतात. पाळावे लागतात आपल्याला, पथ्ये पाळावे लागतात. प्रॅक्टिस कशी चालते डॉक्टर? म्हणजे लातूर बघा, लातूरमध्ये जर काही बाहेरची मंडळी पाहिली हो. तर आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा लातूरचं खूप मोठं नाव झालेलं आहे. हो. प्रचंड डॉक्टरांची संख्या, प्रचंड मोठे हॉस्पिटल, अगदी सुपर स्पेशालिटी लातूरमध्ये आता ठिकठिकाणी गल्ली गल्लीत तुम्हाला मोठे हो, हो. हॉस्पिटल दिसत आहेत. हो. या परिस्थितीमध्ये तुम्ही आयुर्वेदाची प्रॅक्टिस करताय, आर्थिक दृष्ट्या कसं चाललंय? ते खूप चांगलं आहे ना, खूप हा, चांगलं हा. आहे. इक्वल टू आम्ही ॲलोपॅथी सारखं काम करतो. हा. हो, आम्ही पंचकर्म करतो, आम्ही 150-200 औषधं स्वतः बनवतो, औषधं डिस्पेन्स करतो, पेशंटला औषधं देतो आम्ही. हे सगळं चालतं आमच्याकडे, व्यवस्थित चालतं, व्यवस्थित चालतं. 25 वर्ष मी म्हटलं ना, एका ठिकाणी आम्ही बसून करतो, म्हणजे आमचं व्यवस्थित चालू आहे. असं आहे. आणि तुमच्या मिसेस सुद्धा आहे डॉक्टर? हो, आम्ही दोघंही करतो. त्या पंचकर्माची प्रॅक्टिस करतात हा. आणि गर्भसंस्कारचं त्यांचं मोठं काम आहे. हा हा हा. हेही वाचलं होतं मी, त्या लेख लिहितात वर्तमानपत्रात. लेख लिहितात. मी वाचलं तो. हा हा हा. 10-12 पुस्तकं आमचे प्रकाशित झालेले आहेत. आमच्या क्या बात आहे, दोघांचे क्या बात आहे. गर्भसंस्कारचं पुस्तकही प्रकाशित झालेलं आहे. आणि गर्भसंस्कारासाठी देश विदेशातून महिला ऑनलाईन क्लास अटेंड करतात. क्या बात आहे. न्यूझीलंड मधून, ऑस्ट्रेलिया मधून, दुबई मधून, USA मधून सगळीकडून पेशंट असतात गर्भसंस्कार ऑनलाईन क्लास. क्या बात आहे, रात्री क्या 3 वाजता सुद्धा तो क्लास चालतो. म्हणजे तिथल्या वेळेनुसार मग ऍडजस्ट करावं लागतं. अरे बापरे. हो. हा, हा. म्हणजे अतिशय चांगलं झालेलं आहे. आहे, छान आहे. किंवा सामाजिक काम करतोय, मला वेळ नाही, हा, त्यामुळे माझ्या या त्या 2 व्यवसायाला गोष्टींना बंधनं पाळून दिली. सकाळचा वेळ संपला की इकडे त्याचा काही संबंध नाही. बस चालेल. मग घरात कधी या सामाजिक कामाची कुरबुर होते का? एक त्यांना सुद्धा सुरुवातीला व्हायचं, पण जेव्हा हे दिसायला लागले की हे काहीतरी चांगल्या कामासाठी डिव्होट करत आहे. पण आपला नवरा 4-4 तास बाहेर राहतो, दिवसभर त्याच्या डोक्यात झाडं तेच झाडच असतं. आहे, हा? त्याचे फोन चालूच आहेत, आपल्याला वेळ देत नाही, संसारात सुद्धा तो लक्ष घालत नाही. काय तो ड्युटी करतो, जेवण करतो, तेवढं बाकी त्याचं चालू असतं. होतं हा जो थोडं संघर्ष कधी पण प्रमाण खूप कमी आहे. जेव्हा केलेल्या कामाचा व्याप आणि केलेल्या कष्टातून जे फळ दिसायला लागलंय, चहूकडे जी झाडं दिसायला लागलेत, बाबा हेच काहीतरी चांगल्या कामासाठी युटिलाइज करतात. कित्येक लोक जातात, सकाळी फिरायला जातात, वॉकिंगला जातात, सायकल चालवतात, व्यायामाला जातात. तसं आम्ही एका श्रमदानाला जातो. नाही, मी मगाशी तुम्हाला बोलता म्हणाला होतो, झाडाझाडामध्ये तुमचा चेहरा दिसतो. yes. अशी परिस्थिती लातूरमध्ये पूर्णपणानं झालेली आहे. आणि टीम सदस्य खूप चांगले आहेत. टीम सदस्य जॉईन झालेत ना, काही महिला सहकारी पण महिला आम्हाला 14-15 दिसतात. महिला आहेत. ह्या नवदुर्गा आहेत आमच्या, ह्या येणाऱ्या दसऱ्याच्या नवदुर्गा आहेत त्या 14-15 महिला. क्या बात आहे, क्या आमच्या खांद्याला खांदा लावून वैशाली मॅडम, तर महाजन मॅडम, आशा मॅडम, दीपाली मॅडम, हे सगळे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. कुठंच कष्टाला कमी नाहीत त्या लेडीज सुद्धा. क्या बात आहे. आणि हा जो ग्रुप जो चांगला बनलाय ना, त्याच्यामुळे घरच्यांना सुद्धा वाटतं नाही हे चांगल्या लोकांसोबत हे सोसायटीमध्ये चांगलं काम करायला. मग आपण ते चलू द्या, त्यांना करू देतात. म्हणजे या टीम मधल्या तुमच्या लोकांना आता व्यायामासाठी, योगासनासाठी बिलकुल. दुसरीकडे जायची आवश्यकताच नाही. नाही. म्हणजे हाच व्यायाम आहे, हेच स्वस्थ आहे. हाच व्यायाम, आणि व्यायामापेक्षाही तिप्पट चौपट व्यायाम. कारण रोजचं एक टार्गेट ठरलेलं असतं, मला उद्या 150 झाडं लावायचीच आहे. लावायची. तर संपल्याशिवाय आम्ही येतच नाही घरी. मागच्या 2300 दिवसात एकही दिवस असा गेला नाही की आज काम राहिलंय शिल्लक, उद्या बघू. एक नाही. महत्वाचा प्रश्न, हा. झाडं लावणे. आता बघा, सरकार बघा, आम्ही ऐकतो 4 कोटी झाडं लावली. हो. आता ती कुठं लावली, काय लावली, तर दिसत तर कुठंच नाहीये. हो. अशी सरकारी परिस्थिती असते. लाखो शेकडो कोटी रुपये त्यावर खर्च होतो. तुम्ही सगळं लातो हिरवं दिसतंय, मी सुरुवातीला सांगितलं. झाडं लावल्यानंतर ती जोपासण्याची जी प्रक्रिया आहे डॉक्टर, ही बी मोठं जिकिरीचं काम आहे. हो. मग याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता? खूप छोटं व्यवस्थापन आहे. हा. लावताना झाड छोटं लावायचं नाही. सरकार नर्सरीमधून भेटणारं झाड कधीही लावायचंच नाही. हा. सरकार नर्सरीमध्ये 2 महिन्यापूर्वी बी लावलेलं असतं, एक 6 इंचाचं झाड घ्यायचंच नाही. आणि ते लावतात. अच्छा. आम्ही लावणारी सगळी झाडं ही 5 फुटाची, 6 फुटाची, 8 फुटाची लावतो. मोठी झाडी लावली. Yes. हा. त्याला चांगला खड्डा खोदतो, चांगली काठी लावतो आणि 3 वर्ष पण त्या झाडाला जपायचं, लक्ष देतो त्याला पूर्णपणे. टँकर प्रत्येक, आता ऑक्टोबर महिना चालू झाला, उद्यापासून ऊन पडायला लागेल, कडक ऊन. आता पाणी लागतं. टँकर लागतं. मग आता झाडं लावून आमचं 15 दिवसात संपेल, पुन्हा मग नुसतं टँकरनं पाणी देत फिरायचं. खूप सोपं झाडांचं व्यवस्थापन. फक्त लहान झाडं लावायची नाहीत, गव्हर्नमेंटची झाडं लावायची नाहीत. खाजगी नर्सरी घ्या किंवा स्वतः झाडं बनवा, स्वतः झाडं मोठी करा. ती मोठी झाडं तुम्ही लावा, व्यवस्थापन खूप चांगलं होतं, पैसा खूप कमी लागतो, झाडं टिकायचा सक्सेस रेट जो आहे तो 90%च्या अबोव जातो. त्याच्यामुळे मोठी झाडं लावा तुम्ही लावतात. डॉक्टर साहेब, तुम्ही आपला व्यवसाय करता करता या समाजसेवेमध्ये स्वतःला झोकून दिलं. आजच्या पिढीकडे पाहताना तुम्हाला काय वाटतं, कशा पद्धतीने आजची तरुणाई सध्या आहे, किंवा यांच्याविषयी तुमचं काय मत बनत चाललेलं आहे? त्याला आमच्या टीम सोबत मी जोडतो तुमच्या प्रश्नाला. माझ्या टीम मध्ये जे 110 लोक जे आहेत, सदस्य आहेत,
एकही जण सुपारी गुटखा तंबाखू व्यसन दारूचं कसंही क्या त्यांना बात. अलाउडच नाही. क्या बात आहे. बिलकुल नाही, बिलकुल. जा बाबा तू तुझ्या पलीकडे जा. आजची जी टीम जे सध्या जे आहे सोसायटीमध्ये तरुण पिढी सुपारी गुटखा चहा व्यसन कोल्ड्रिंक्स आणि खूप झालं 90% पब्लिक दारू प्यायला लागली. हो खरं आहे. मॅक्झिमम त्यांचा वेळ स्क्रीनवरती चाललाय, मोबाईलच्या स्क्रीनवरती वेळ चाललाय. ओके. आणि जेव्हा तुमची मोबाईलच्या स्क्रीनवरती तुमचा वेळ जातोय तुमची क्रयशक्ती कमी होते. मी पहिले खूप ऍक्टिव्ह होतो. मला काही काही वेगळे हाऊस होते, मित्राकडे जायचा शौक होता, बाहेर फिरायचा नाद होता, ड्रॉइंग पेंटिंग अभ्यास करायचा होता, नाद होता. पण त्या मोबाईलच्या व्हॉट्सअप सोशल मीडिया आणि ते गाणं पाहून माझी क्रयशक्ती कमी झाली. त्याच्यातून माझं डोकं बाहेर निघेनाच गेलंय. मोबाईल सगळ्या तरुण पिढीला खूप कळकळीची विनंती आहे, व्यसनापासून लांब राहा. मोबाईलचा स्क्रीन टाइम आपण कमी करा, आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्या आणि दिवसातून एखाद्या वेळ किंवा आठवड्यातून महिन्यातून 2 तास 1 तास सामाजिक कामासाठी द्या. सामाजिक कामाची व्याप्ती खूप मोठी आहे. करेक्ट आहे. शहर स्वच्छता आहे, झाडं लावणं आहे, अन्नदान आहे, शिक्षण आहे, कुणाला आपल्या ज्ञानाचा दुसऱ्यांना प्रसार करणं, असे सामाजिक कामाची व्याप्ती खूप आहे. प्रत्येकाने महिन्यातून 1 तास 2 तास 3 तास सामाजिक कामासाठी जर आपण दिलं तर आपल्या परिसराचा आपल्या सगळ्या गोष्टींचा खूप चांगला फायदा व्हायला लागेल. आता या सगळ्या कामासाठी शासन पातळीवर किंवा सरकारच्या माध्यमातून आपल्याला काही आर्थिक मदत या कामासाठी कधी मिळाली का? शून्य. सांगायला खूप दुःख वाटतं. आपल्याला सुद्धा माहित आहे हे. म्हणजे आता ह्या क्षणाला शासनानं कुठल्याही स्थानिक शासन असो, स्थानिक प्रशासन असो, महापालिका असो, जिल्हा परिषद असो, नथी. शून्य दखल. त्यांनी कधी आम्हाला बोलवलं नाही किंवा आम्हाला किंवा आमदार मंडळी आपल्या आमदार फंडातून तुमच्या कामासाठी आमदार फंडाचा खासदार फंडाचा कुणाचा काहीही संबंध नाही. कोणता नगरसेवक देत नाही किंवा कुणी काही देत नाही आणि आम्ही मागतही नाही. म्हणजे एक थिंक टँक जो ठेवलेला आहे, आपण आपलं करायचं. आम्ही 80 50 60 जण सदन आहोत. सांगायला आणखीन एक, राजकारणापासून तुम्ही सगळी मंडळी दूर राहते, सगळे दूर आहोत. हे तर मला जरा वैशिष्ट्य वाटतं तुम्हा लोकांचं. एक थिंक टँक आहे. तुम्हाला अजून कसं कोणी तुमच्यावर आहे ना. आज आता महानगरपालिकेच्या निवडणुका चालू झाल्या, म्हणजे कंटिन्युअस प्रेशराईज आहे. थर्ड पार्टी कोणी विचारणं होते, तुम्हाला थांबायचंय का, तुम्हाला तिकीट पाहिजे का, थर्ड पार्टी विचारणं चालू आहे. पण आम्ही आमची एक चौकट, माझी वैयक्तिक, बाकी लोकांना माहित नाही. आता आहेत माझ्याकडे ग्रुपमध्ये खूप जण आहेत, ते आहेत राजकारणात, ते आहेत. पण माझं व्यक्ती, मी माझी चौकट आहे. मला कुठल्या राजकारणात जायचं नाही, कुठल्याही निवडणुकीत थांबायचं नाही. तुम्ही मला 25 वर्षापासून ओळखता, म्हणजे तुम्ही सामाजिक कामापासून, पण कधीच आपण त्या राजकारणात गेलो नाही. आहेत आमचे काही दैवत आहेत, आम्ही कुणाला मानतो. मी अमित भैया मानतो, दिलीप साहेबांना मानतो, पूर्वीपासून मानतो. तुमचा स्वार्थ नाही, त्याच्या स्वार्थ नाही. आपण तर कधी त्यांच्यासोबत पाठीमागे फिरलो नाही, निवडणुकीत त्यांच्या मागे विलासराव देशमुखांच्या वेळ तुमची तेवढीच तेव्हापासून आम्ही सोबत आहोत. पूर्वीच्या काळापासून आपला संबंध फक्त प्रेम संबंध, आमचा एकच पक्ष, दुसरा काही संबंध नाही राजकीय असाल. आणि त्यांच्याकडून काही पाहिजे काही नाही. लोकसभा आता झाडं तर खूप झाली. हो, लातूर हिरवं झालं. एकेकाळी मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचं वाळवंट होईल, मराठवाड्यात झाडं नाही तसं म्हटलं जातं. मराठवाड्यामध्ये बी आता बऱ्यापैकी मुवमेंट चांगली होते. पाऊस तर यावर्षी प्रचंडच पडला, अतिवृष्टी झाली. म्हणजे आता झाड लावण्याची चळवळ थांबवायची का, याला गतीनं पुढे घेऊन जायचं? नाही, हे पाऊस नव्हता सर. हे जे होतं ना, वातावरणात क्लायमेट चेंजची आणीबाणी होती. हा पाऊस नाही आहे. मे महिन्यात मागच्या 120 वर्षामध्ये मे महिन्यात तुमच्याकडे कधी पाऊस पडला? यावर्षी प्रचंड पाऊस पडला. पंजाबमध्ये, उत्तराखंड, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये काय अख्खे गावच्या गाव पाण्यामध्ये गेले. तर हे कशामुळं? हे जसं जसं तुमचं तापमान वाढेल, लक्षात घ्या, तापमान जसं वाढेल तसं पाऊस जास्त पडणार आहे. आणि तो पाऊस नाही, ही ढगफुटी आहे. मागच्या 5 वर्षापर्यंत तुम्ही तिकडे उत्तराखंडमध्ये ढगफुटी झाली, ते बातम्या ऐकायचो. आज ही ढगफुटी तुमच्या लातूर शहराच्या औशापर्यंत आली, निलंग्यामध्ये आली, उदगीरमध्ये, धनकडवाणीचा आला, किनवटमध्ये झाली. ढगफुटी आहे. जो पाऊस पडतोय एका ठिकाणी बदबद पडतोय. म्हणजे असं समजायचं कारण नाही आता झाडं वाढली त्यामुळे पाऊस नाही. आणि लातूर शहरामध्ये, प्रॉपर लातूर शहरामध्ये संतुलित पाऊस पडलाय, कॅल्क्युलेटेड.
क्या बात आहे. संतुलित पाऊस पडला. लातूरमध्ये कुठेही शहरामध्ये असं बदबद पाऊस पडला. लातूरच्या 10 किलोमीटर पलीकडे धो पाऊस पडलाय. हा हा हा. जिथं झाडं जास्त आहेत तिथे संतुलित पाऊस पडला. तिथं संतुलित हे पाऊस. अत्यंत महत्वाची गोष्ट Yes. लोकांसमोर. मागच्या 6 वर्षाच्या आमच्या कामामुळे किंवा सामूहिक प्रयत्नानं लातूरचं तापमान 2 डिग्रीनं कमी झालंय. क्या बात आहे. तुम्ही तुमचं गुगल ओपन करून पहा. लातूरच्या हवेची गुणवत्ता देशात 2 किंवा 3 किंवा 4 नंबरवरती आहे. क्या एअर बात क्वालिटी इंडेक्स ज्याला म्हणतो, हा. जे 394 होतं ते बिलो 30 आहे, 30च्या खाली आहे. लातूरमध्ये पक्ष्यांची संख्या वाढली, मधमाशांची, फुलपाखरांची संख्या वाढली. क्या बात आहे. प्रत्येक गलीत फुलांची झाडं भरभरून दिसायला लागली. हा जो बदल आहे निसर्गाबरोबरच तुम्ही जणू लातूरला या चळवळीच्या माध्यमातून Yes. जोडलेला आहे. Yes, yes. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये सर्वात मोठी गरज डॉक्टर साहेब कसं आहे, आपण निसर्गापासून खूप दूर हो. आहोत आणि मोठी जी शहरं आहेत हा. ही तर निसर्गापासून खूप दूरवर गेली आहेत. कॉन्क्रीटची जंगलं झाली. हा, कॉन्क्रीटची जंगलं झाल्यात हो. आणि झाडं वाढली, तुम्ही म्हणल्याप्रमाणे पक्षी वाढले, हो. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला. Yes, आणि yes. आपण एक नैसर्गिक वातावरणात राहतोय. हो. अशा प्रकारचा भाव आता लातूरकरांच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. येस. खंत वाटतं का डॉक्टर साहेब कुठल्या गोष्टीची? हे काम मी छान केलं, पण या लोकांनी मला खूप त्रास दिला. आहेत. स्पष्ट सांगायचं, मी माझ्या फेसबुकवरती लिहितो कित्येक 4 लोक आहेत तर खूप त्रास देतात. आज सकाळपर्यंत त्रास देतात. बघा. हा. आहेत ज्यांना त्याची किंमत नाही, ज्यांचं काही बिघडलं हा, हा. आमच्यामुळं, काही त्रास झाला आमच्यामुळं, चुकत न चुकत, किंवा त्यांचे काही व्यवसाय बंद पडले आमच्यामुळं, असे खूप लोक आहेत. काही लोकांची विनाकारण नाराजगी, बरोबर आहे. रोज एक नया दुश्मन पैदा होत आहे, अशी काही परिस्थिती. डॉक्टर साहेब आता साधारणपणे तुम्ही 50 चित्र ओलांडली आहेच. हो, 50 झालेत पूर्ण. हा हा. आणि अजूनही तुम्ही तेवढे तितकेच तरुण दिसता. तुमच्या प्रकृतीच राज काय आहे? तुम्ही एवढे हेल्दी कशा आहात? बाहेरचं कधीच काही खात आणि ऊर्जा कशी आहे तुमच्यामध्ये? मला हा प्रश्न नाही. विचारायचा. बाहेरचं कधीच काही खात नाही. ओके. खूप ऑकेजनली 8-10 दिवसाला कधीतरी सकाळी मित्र, त्या आमच्या टीमच्या सदस्यांसोबत हा, हा. इडली खावी लागते. इडली खावी लागते. कारण लोकांना जोडायला 2 कप सकाळी चहा घ्यावा लागतो. हा, हा. आता मी तुम्हाला म्हटलं, मी बिन साखरेचा चहा हो, घेतो, हो, मला हो. शुगर वगैरे नाही. अगदी अगदी. अधूनमधून मी माझा शरीराचा सुद्धा डिटॉक्स करत असतो. ओके. आज 4था दिवस आहे, मी साखर बंद केली. हा. 21 दिवसासाठी मला साखर बंद करायची. हा हा मी हा. वर्षातून 2दा हा प्रकार करत असतो. हा हा हा. शुगर इंटेक, कॅलरी इंटेक कमी झाले की पुन्हा शरीर आपलं जोमानं काम करायला लागतं. आणि प्रचंड व्यायाम आणि आहार अत्यंत 2 तास फक्त. सकाळी 2 चपात्या, भाजी, वरण, भात. ओके. आणि चपाती म्हणजे आमचे फुलके, छोटे फुलके आहेत, हा. संध्याकाळी 2 फुलके किंवा 1.5 फुलका भाजी. आहार एवढाच. बाहेर खाण्याची सवय नाही. दारू, सुपारी, गुटखा हे तर विषय नाही, नॉनव्हेजचं व्यसन नाही. चालू आहे, ईश्वराची कृपा आहे आता पण. त्यामुळे हेल्दी आहात, ऊर्जा आहे. कॉफी विथ रिंगण या आणि वजन मेंटेन ठेवलेलं आहे, हा, हा. वजन वाढू देत नाही. या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लातूरच्या जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? येस येस. आपलं लातूर शहर हे खूप चांगलं आहे. या शहरावरती खूप मोठमोठ्या लोकांची पुण्याई आपल्या लातूर शहराला मिळालेली आहे. आणि हेच आपलं वातावरण, सामाजिक वातावरण, राजकीय वातावरण, हे शैक्षणिक वातावरण किंवा आता एन्व्हायरमेंट, हे सगळं आपल्या सगळ्यांना मिळून टिकवायचं आहे. आमच्या ग्रीन लातूर रक्षक फाउंडेशन एक संबंध जगासमोर एक आदर्श निर्माण केलाय की ज्यांचा काही प्रशासनाशी संबंध नाही असे लोक एका ठिकाणी येतात. शहर स्वच्छता, झाडं लावणं, झाडाला पाणी देणं, हे जेव्हा मुवमेंट, आणि जे दुष्काळग्रस्त लातूर होतं, रेल्वेनं पाणी आलेलं लातूर होतं, ते आज तुम्ही हिरवगार करून दाखवलंय. अगदी खरं आहे. प्रत्येकाने या समाजसेवेत यावं. आपलं महिन्यातून एखादा तास, आठवड्यातून एखादा तास, 2 तास आपण समाजसेवेसाठी द्यावा, ही माझी प्रत्येकानं आग्रहाची विनंती आहे. महाराष्ट्रातले लोक रिंगणच्या माध्यमातून तुमचे हे विचार ऐकतायत आणि तुम्ही लातूरकरांना आवाहन केलं. हो. महाराष्ट्रामध्ये अशी खूप शहर आहेत डॉक्टर साहेब. तुम्ही फिरलात, आम्ही खूप फिरलोय. बकाल शहर आहेत. हो. म्हणजे तिथं सावली किंवा झाड हो. एका मोठ्या मोठ्या शहरात आपल्याला बघायला मिळत नाही. काय आव्हान कराल तुम्ही महाराष्ट्रातल्या तरुणांना? काय आव्हान कराल त्या शहरातल्या? तुम्हाला पुढे जर भविष्यात जगायचं असेल तर निसर्गाला आणि पर्यावरणाला, एन्व्हायरमेंटला तुम्हाला सांभाळावं लागेल. विकासाची कामे तुम्हाला बाजूला ठेवावं लागतील आणि पहिल्यांदा हे निसर्ग जपण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. निसर्गाचं संतुलन कायम ठेवावं. शहराचं संतुलन, झाडांचं संतुलन, जमिनीतला पाण्याचा उपसा तुम्हाला कमी करावा लागेल, उष्णता कमी करावं लागेल, क्लायमेट चेंज जे व्हायला लागले ते तुम्हाला थांबावे लागतील.
आमच्या माध्यमातून आमच्यापासून प्रेरणा घेऊन शहरात महाराष्ट्रामध्ये जवळपास 28 ठिकाणी काम चालू आहे. बघा, खूप 28 छान, ठिकाणी खूप काम चालू. छान. तुम्हाला मी कधी एखाद्या वेळेस यादी सुद्धा अगदी, देईन. अगदी, अगदी. आणि प्रत्येकाला मी हेच सांगतो, थोडस निसर्गासाठी तुम्ही पुढे या. आपला थोडासा वेळ, मी बरोबर तेच सांगतो, आपला थोडासा वेळ तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी, निसर्गासाठी, क्लायमेटसाठी द्या. प्लास्टिक बंदी, तुम्ही प्लास्टिकचा वापर कमी करा. उष्णतेचं प्रमाण कसं कमी होईल हे तुम्ही पहा. क्लायमेट तुम्हाला कसं थांबवता येतील याच्यासाठी तुम्ही लक्ष द्या. तर आपलं पुढचं भविष्य हे खूप सुखद असणार आहे. नाहीतर भविष्य खूप अवघड आहे. अवघड आहे. तर मित्रांनो, आता आपण डॉक्टर पवन लड्डा यांचे विचार तर ऐकलेले आहेतच. बघा मित्रांनो, गावोगावी किंवा शहरामध्ये मोठमोठे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम होतात. अनेक हजारो कोटी रुपये खर्च करून अनेक कार्यक्रम केले जातात. त्यामुळं पर्यावरणाचं संतुलन बिघडविलं जातं उलट. किंवा जी शहर आहेत, बकाल शहर आहेत, त्या शहरातल्या लोकांचं आपल्या शहरामध्ये झाडं लावली पाहिजेत अशा प्रकारची इच्छा होत नाही, भावना होत नाही, किंवा तसा प्रयत्न होत नाही. परंतु पवन लड्डा सारख्या तरुणाने आपल्या वयाची अनेक वर्ष त्या चळवळीमध्ये, या मुवमेंटमध्ये घालवली आणि लातूर हिरवं केलं. आपल्याला विश्वास बसत नसेल, आपण कदाचित लातूरला जर कधी आपण भेट दिली नसेल, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणांना मी आवाहन करेन की एकदा लातूरमध्ये या. लातूरमध्ये अनेक बघण्यासारख्या चांगल्या गोष्टी तर आहेतच आहेत, परंतु लातूरची वृक्ष चळवळ कशा पद्धतीने फोफावली आहे आणि हे लातूर कसं हिरवं झालंय हे सुद्धा आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. खऱ्या अर्थानं समाजसेवा किंवा आपण समाजाचं देणं लागतो. समाजाच्या कल्याणासाठी समाजाची प्रक्रिया चिरकाल टिकावी यासाठी जर काही प्रयत्न करायचे असतील तर निसर्गाशी साधर्म्य साधलं पाहिजे, तादात्म्य पावलं पाहिजे, किंवा निसर्गाबरोबर प्रेम केलं पाहिजे. आपण स्वतःला निसर्गाबरोबर जोडलं पाहिजे. आपण जोपर्यंत निसर्गाबरोबर स्वतःला जोडणार नाही तोपर्यंत आपण मोकळे श्वास घेऊ शकणार नाही. अशा प्रकारचे अतिशय सुंदर विचार. म्हणजे बघा कसं असतं की सगळेच लोक कॉफी विथ रिंगण मध्ये स्वच्छ विचाराला येतील असं काही नसतं. अनेक राजकारणात काम करणारी मंडळी पण चालक मंडळी असतात, पण डॉक्टर पवन लड्डा एक वेगळा व्यक्ती आहे. मी आणि या व्यक्तित्वावर माझं गेल्या 25 वर्षापासून प्रेम आहे की मला कधी कधी आश्चर्य वाटतं की ध्येयानं वेड होऊन काम करणे कशाला म्हणतात. हे जर आपल्याला पाहायचं असेल तर डॉक्टर पवन लड्डा यांच्याकडे पाहिलं पाहिजे. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपापली शहर, आपलं गाव हिरवं करण्याचा सातत्याने सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. डॉक्टर साहेब, मला खूप आनंद वाटला की आमच्या विनंतीला मान देऊन आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. खरं म्हणजे 20-25 मिनिटाच्या वेळेमध्ये आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य नाही. एका मुद्द्यावर अनेक वेळ तुम्ही बोलाल, इतकं काम तुम्ही लातूरमध्ये उभा केलेलं आहे. पुन्हा एकदा एका वेगळ्या विषयावर आपण पुन्हा तुम्हाला निश्चित निमंत्रित केलं जाईल. आपण आपले विचार महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा. आज तुम्ही या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आमच्या टीमच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.